नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इंचमध्ये माप असेल तर स्क्वेअर फूट कसे काढायचे या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही ठेकेदार असाल किंवा मिस्त्री असाल, कॉन्ट्रॅक्टर असाल, सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो, बरेचसे मिस्त्री किंवा बरेचसे ठेकेदार एक चुकीच्या पद्धतीने स्क्वेअर फूट काढतात। काय करतात? समजा उदाहरणासाठी अशा प्रकारे भिंत असेल किंवा प्लास्टर केलेली भिंत असेल किंवा स्लॅब असेल, काय असतं समजा अशा प्रकारे भिंत आहे। उदाहरणासाठी या भिंतीची लांबी 10 फूट 4 इंच आहे आणि या भिंतीची उंची 10 फूट 9 इंच आहे। तर काय करतात बरेचसे मिस्त्री किंवा बरेचसे ठेकेदार किंवा बरेचसे जे कॉन्ट्रॅक्टर असतात, काय करतात? जे लांबी आहे 10.4 टाकतात, म्हणजे 10 फूट जे 4 इंच आहे ते 10.4 टाकतात। पुन्हा उंची किती होती? 10 फूट 9 इंच होती, तर 10.9 टाकतात आणि याचा दोन्हीचा गुणाकार करतात। गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? 113 स्क्वेअर फूट असं समजतात की या भिंतीचं या मापानुसार 113 स्क्वेअर फूट येणार आहे। असं जर तुम्ही स्क्वेअर फूट काढत असताल तर मित्रांनो, हे चुकीचं आहे। बरोबर कसं काढायचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे? इंचचे रूपांतर फुटामध्ये करा। लांबीमधील जे 4 इंच आहे याचं रूपांतर फुटामध्ये करावे लागणार आहे। उंचीमधील जे 9 इंच आहे याचं सुद्धा रूपांतर फुटामध्ये करावे लागणार आहे। 10 फूट जे माप आहे ते फुटामध्येच आहे, फक्त इंच आहे याचं रूपांतर फुटामध्ये करावे लागणार आहे। 4 इंच आहे, लांबीमधील जे 4 इंच आहे याला 12 भाग लावा। 12 भाग कशामुळे लावायचा? कारण 12 इंचचा 1 फूट असतो, त्यामुळे जर तुम्ही त्या इंचला 12 भाग लावला तर तुम्हाला फुटामध्ये उत्तर मिळून जात आहे। लांबीमधील जे 4 इंच आहे याला 12 भाग लावा, उत्तर किती येणार आहे? 0.33, म्हणजे फुटामध्ये रूपांतर झालं। उंचीमधील जे 9 इंच आहे, 9 इंचला सुद्धा 12 भाग लावा, उत्तर किती येणार आहे? 0.75, म्हणजे फुटामध्ये रूपांतर झालं। आता गणित कसं करायचं? गणित काय करायचं आहे? 10.33 टाकायचं आहे, म्हणजे फुटामध्ये रूपांतर झालं। पुन्हा 10.75 फुटामध्ये रूपांतर झालं। या दोन्हीचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे, सिंपल। या दोन्हीचा गुणाकार केला तर तुम्हाला डायरेक्टली या भिंतीचं स्क्वेअर फूट मिळणार आहे। उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 111 स्क्वेअर फूट। अशा प्रकारे करेक्ट मित्रांनो तुम्ही भिंतीचं किंवा स्लॅबचं स्क्वेअर फूट काढू शकणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।